त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्यातून त्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे। काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जे स्टेटमेंट गेलं त्या बाबतीत काँग्रेसमध्ये नक्कीच नाराजगी आहे आणि ते चुकीचं स्टेटमेंट होतं। तरीसुद्धा पारच्या वतीने भाऊ म्हणून मी दिलगिरीसुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। शेवटी काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे, पण निर्णय घेत असताना ते सकारात्मक निर्णय घेतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। वरिष्ठांशी बोलतील, 2 पर्यंतची वेळ आहे, योग्य असा निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। यांच्याशी भेट घेतलेली आहे, 1 तासाची चर्चा झाली आहे, काय नेमकं चर्चेमध्ये झालं? नाही, चर्चेमध्ये एकतर मी त्यांना विनंती करत होतो की ही जी पोटनिवडणूक आहे ती अजितदादांच्या नंतर मृत्यूनंतर त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक तिथं होत आहे। अजितदादा फार मोठा नेता होता आणि सपकाळ साहेबांचं सुद्धा तेच मत होतं की अजितदादा खूप मोठे नेते होते, ठीक आहे, विचारामध्ये नाहीतर पार्टीमध्ये त्यांनी जो भाजपबरोबर ते गेले त्यानंतर विचारामध्ये भिन्नता आली असली तरी दादा खूप मोठा नेता होता। मग दादा एवढा मोठा नेता होता तरीसुद्धा जर अजितदादांना न्याय मिळत नसेल, FIR या महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर ते योग्य नाही। त्यामुळे त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्यातून त्यांनी जो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे। काही दिवसांपूर्वी पार्थकडनं जे स्टेटमेंट गेलं त्या बाबतीत काँग्रेसमध्ये नक्कीच नाराजगी आहे आणि ते चुकीचं स्टेटमेंट होतं। तरीसुद्धा पारच्या वतीने भाऊ म्हणून मी दिलगिरीसुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। शेवटी काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे, पण निर्णय घेत असताना ते सकारात्मक निर्णय घेतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। वरिष्ठांशी बोलतील, 2 पर्यंतची वेळ आहे, योग्य असा निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। तर जो लढा तुम्ही खरं तर त्या ठिकाणी देताना बघायला मिळत आहे FIR संदर्भातला, तोच मुद्दा खरं तर काँग्रेसने देखील हायलाईट केलेला बघायला मिळत आहे। काल सुनेत्रा काकी यांनी देखील फोन केलेला बघायला मिळाला होता। याच मुद्द्यासंदर्भात चर्चा झाली असं वाटतंय का, किंवा हा मुद्दा हायलाईट होणं आणि त्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटतं? हे बघा, काँग्रेसने जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की एका एवढ्या मोठ्या नेत्याला या महाराष्ट्रामध्ये न्याय दिला जात नसेल तर गरिबाचं काय, कारण की शेवटी काँग्रेस हा पक्ष आपण जर बघितलं तर सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे, रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष आहे आणि त्यांच्या शासित राज्यामध्ये अजितदादांचा FIR त्या ठिकाणी झाला, म्हणजे कुठं कर्नाटकात, आणि तो इथं ट्रान्सफर करण्यात आला। त्यामुळे त्या हेतूतून काँग्रेस मला असं वाटतं कुठं ना कुठंतरी एक फार वेगळा संदेश हा सत्ताधारी पक्षांना तिथं देण्याचा प्रयत्न करत आहे। पण तो संदेश दिला असला आणि तो लोकांनी स्वीकारला असला तरी शेवटी निर्णय हा माघारीचा फार महत्त्वाचा असतो। त्यामुळे ती विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। पण शेवटी आता निर्णय हा काँग्रेसचा असतो, अपेक्षा करूया ते आज पुढच्या काही तासांमध्ये तो निर्णय घेतील। एक शेवटचा असा प्रश्न आहे की जो निर्णय खरं तर त्यांना अपेक्षित आहे FIR दाखल करण्यासंदर्भातला, तो निर्णय तुम्हाला वाटतं की सुनेत्रा वहिनी एक्सेप्ट करतील आणि त्या दृष्टीनं पावलं उचलतील? एक आणि दुसरी गोष्ट, आज शेवटचा दिवस आहे अर्ज मागे घेण्याचा, जर FIR संदर्भात सकारात्मकता दाखवली तर फॉर्म मागे घेऊ शकतो का, काय वाटतंय? नाही, एक तर सुनेत्रा काकींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना नक्कीच वाटत असावं आणि 100% वाटत असावं की दादांना न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, FIR झाला पाहिजे, CBIकडे ही सगळी केस त्या ठिकाणी गेली पाहिजे। पण दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे आणि त्यांचे मित्रपक्ष हे का होऊन देत नाही हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही। पण काँग्रेसशी संवाद साधल्यानंतर आणि त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे, काकींच्या मनामध्ये, की दादांना न्याय मिळाला पाहिजे, नक्कीच कुठं ना कुठं तरी त्याला एक वेग मिळेल असं आम्हाला तरी वाटतं। आता शेवटी पक्ष वेगळा आहे, पण मी तरी कॉन्फिडंट आहे, पॉझिटिव्ह आहे की आज काँग्रेसकडनं सकारात्मक अर्ज मागे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल।